आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये. खासदार संजय राऊतांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. गिरीश महाजन यांचा स्वातंत्र्य दिनाशी काय संबंध असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. मात्र ध्वजारोहणासाठी आलेल्या गिरीश महाजनांना कितवा स्वातंत्र्य दिवस आहे याचा विसर पडलाय, यावरूनच राऊतांनी टीका केलेली आहे. नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्यांच्या स्थितीबाबत खंत व्यक्त केली आहे. असे रस्ते कोल्हापुरात असते तर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला सोडलंच नसतं असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. आदिवासी विभागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो, मात्र त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. पावसाळा संपल्यानंतर चांगले रस्ते करू असं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं आहे. चाकणमधील उद्योग स्थलांतराच्या चर्चेनंतर सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आज थेट चाकणमध्ये जात उद्योजकांच्या सोबत चर्चा करतायत. तर यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. मराठा समाजाची सरकारने फसवणूक केल्याचा घाट आरोप मनोज जरांगेंनी केला. कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिली जात नाहीयेत. सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाहीये. या सरकारच्या विरोधात उठाव करणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. आरपीआयच्या जिल्हा मेळाव्याला रामदास आठवले संबोधित करणार आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील प्रांत कार्यालयाच्या जवळील शिक्षक पतपेढी सभागृहामध्ये हा मेळावा होणार आहे. नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नंदुरबारच्या रस्त्यांच्या स्थितीबाबत खंत व्यक्त केली. तर रस्त्यांची परिस्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यात अशी परिस्थिती असती तर अधिकाऱ्यांना सोडलं नसतं असं देखील मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीला 6 महिने होऊन देखील जिल्हा नियोजन समितीसाठी अद्याप जिल्हा प्रशासनाकडून शासनाला प्रस्तावही देण्यात आलेला नाहीये. तब्बल 9 वर्षांनंतर होऊ घातलेल्या डीपीसी निवडणुकीस दप्तर दिरंगाईमुळे विलंब होतोय. त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. बाळूमामा देवालय ट्रस्टमधील अंतर्गत सत्ता संघर्षाला सहाय्यक धर्मदाय आयुक्त प्रियांगिनी पाटील यांच्या निर्णयानं महत्त्वपूर्ण वळण मिळालंय. ट्रस्टमधील 2 परस्पर विरोधी गटांनी समाविष्ट केलेल्या एकूण 10 नवीन विश्वस्तांच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत रद्द केल्या. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रासह 15 राज्यांच्या मुख्य सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हातानं मैला साफ करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करण्याच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यानं मुख्य सचिवांना नोटीस बजावलेली आहे. तर याबाबत स्पष्टीकरण 4 आठवड्यामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. अनधिकृत शाळांवर केलेल्या कायदेशीर कारवाईबाबत माहिती सादर न केल्यामुळे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची चपराक बसली. न्यायालयानं या निष्काळजीपणामुळे सरकारवर 1,000चा दंड ठोठावलाय. अशीच उदासीनता आढळल्यास सरकारवर 25,000चा दंड ठोठावून जबाबदार अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात येईल असा इशारा दिला आहे. गुन्ह्यांचा खटला वेगाने चालवा, आरोपींना वेळेत शिक्षा व्हावी आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी देशभरात जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. मात्र देशभरातील जलदगती न्यायालयांची गती मंदावलेली आहे. तर महाराष्ट्र प्रलंबित खटल्यामध्ये देशात 2ऱ्या स्थानावर आहे. नांदेडमधील बारड गावातील ग्रामस्थ चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. गावातील रस्त्यावर खड्डे आणि चिखल साचल्यानं ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तातडीनं रस्ते दुरुस्त करून अतिक्रमण हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार दिवसेंदिवस वाढत असताना देशातील बड्या उद्योगपती आणि कुटुंबांची संपत्ती विक्रमी वेगानं वाढते आहे. देशातील 300 सर्वात श्रीमंत व्यावसायिक कुटुंबाची एकत्रित संपत्ती तब्बल 138 लाख कोटी रुपयांवर पोहोचली. हा आकडा भारताच्या एका वर्षाच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या 35% आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील 4 प्रमुख कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी ऑफर्स फॉर सेलद्वारे विकण्याच्या तयारीत आहे. यामध्ये झिंकमधील 1.5% तर कॉपर, माझगाव डॉक, शिप बिल्डर्स आणि IRCTC कंपन्यांचा समावेश आहे. या हिस्सेदारी विक्रीसाठी मर्चंट बँकर्सची नियुक्ती प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी 2025 पासून फास्टॅग वार्षिक पास सुविधा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षभरात देशभरातील 85 लाखांहून अधिक वाहन चालक आणि मालकांनी फास्टॅग वार्षिक पास सुविधेचा लाभ घेतला. त्यातून 74 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली आहे. वाढत्या किमतींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा तडाखा दिला आहे. ग्रामीण भागातील महागाईचा दर तब्बल 4.84% नोंदवला गेला. खेड्यापाड्यातील अन्नधान्यांची महागाई थेट 5.79% पोहोचली आहे. तर सप्टेंबरमध्येही महागाई वाढण्याची शक्यता आहे. चिपळूण नगर परिषदेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पॉवर हाऊस या मुख्य मार्गाला कोकणचे बुद्धिवैभव नाना जोशी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. या मार्गाच्या नामफलकाचा अनावरण सोहळा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते पार पडला आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या देखभालीसाठी 3 ठिकाणी अत्याधुनिक डेपो उभारले जात आहेत. महाराष्ट्रातील ठाणे, गुजरातमधील सुरत आणि साबरमती इथं रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार आहे. या डेपोमध्ये बुलेट ट्रेनची नियमित तपासणी, दुरुस्ती, ओव्हरहॉलिंगपासून आपत्कालीन देखभालीपर्यंतची सर्व कामं केली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळावर 45 रोपवे बांधण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं 15 रोपवे उभारण्यात येतील. यामध्ये किल्ले रायगड, कुलाबा किल्ला, घारापुरी लेणी आदींचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटन आणि धार्मिक स्थळांचं महत्त्व वाढून पर्यटनाला चालना मिळणार आहे. संभाजीनगर मराठवाड्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा वर्षानुवर्षांचा अनुशेष भरून काढण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर या 240 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या DPRसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणाला मंजुरी मिळालेली आहे. भारतात नोकरीच्या नव्या संधीचं मोठं दालन खुलं होण्याची शक्यता आहे. देशातील 7 प्रमुख राज्यांमध्ये आगामी काळात तब्बल 1380 नव्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर उभारण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे सुमारे 12 लाख थेट रोजगार निर्माण होऊ शकतात. पुणे लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील 10 अपघात प्रवण ठिकाणं निश्चित केली आहेत. रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी अपघात प्रवण ठिकाणं निश्चित करण्यात आलेली आहेत. पुणे, कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी, लोणावळा, अहिल्यानगर, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर आणि मिरज या 10 ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. EV चार्जिंगच्या जाळ्याचा राज्यामध्ये पॉवरफुल विस्तार करण्यात आलेला आहे. राज्यात 800हून अधिक सार्वजनिक EV चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. तर पुण्यामध्ये सर्वाधिक सार्वजनिक स्टेशन्स आहेत. राज्य सरकारनं ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी कठोर पावलं उचलली आहेत. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ आणि कल्याणासाठी अधिनियम 2007ची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. ज्येष्ठांच्या देखभाल आणि कल्याणासाठी दाखल होणाऱ्या अर्जावर त्वरित निर्णय देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात लागू असलेल्या 2.5 महिन्यांची पावसाळी मासेमारी बंदी संपली असून आजपासून पुन्हा मासेमारीला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 3,387 मासेमारी नौका समुद्रात उतरवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये 1,908 ट्रॉलिंग आणि 390 मिनी पर्सेसिंग लोकांचा समावेश आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र मुलींना मिळावा यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपलं सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेनं यंदा देखील ऑनलाईन एक खिडकी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आवश्यक परवानगी सुलभतेनं मिळावी यासाठी ही प्रणाली उपलब्ध केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या मंडप उभारण्याची परवानगी देण्यासाठी संगणकीय कार्यप्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांची आर्थिक मर्यादा 5 लाखांवरून थेट 25 लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य यासह स्थानिक विकास कामांच्या 25 लाखांपर्यंतच्या निविदांना प्रभाग समित्यांनाच मंजुरी देता येणार आहे. मात्र मंजुरीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध असणं बंधनकारक राहणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीनं ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड केबल धोरणाला मंजुरी दिली आहे. नव्यानं ओव्हरहेड केबलला परवानगी नसली तरी विद्यमान बेकायदा केबल वर्षभर शुल्क भरून सुरू ठेवता येणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना प्रति किलोमीटर 3 लाख तर इंटरनेट कंपन्यांना 1 लाख रुपये वार्षिक शुल्क आकारलं जाणार आहे.
सोलापुरातील भारतरत्न इंदिरा गांधी स्टेडियमचा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोबतचा करार अखेर रद्द करण्यात आलाय. 8 महिन्यांची मुदत देऊनही MCN मुद्रांक शुल्क भरून नोंदणीकृत करारनामा केला नसल्यानं महापालिका आयुक्तांनी ही कारवाई केलेली आहे. सिडकोच्या अखत्यारीतील नवी मुंबईतील ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील उर्वरित 14 रेल्वे स्थानकाचं व्यवस्थापन बेलापूर इथं सिडको भवनामध्ये मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात आलं. त्यामुळे आता सिडकोची 14 रेल्वे स्थानकं मध्य रेल्वे स्वच्छ करणार आहे. देखभाल, स्वच्छता, सुविधा याबाबत तक्रारीनंतर हा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं दादर, गोरखपूर आणि दादर बलिया या विशेष गाड्यांना नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र दादर, रत्नागिरी, मुंबई भुसावळ आणि सह्याद्री एक्सप्रेस अशा महाराष्ट्रातील गाड्या पुन्हा सुरू करताना मात्र अडचणींचं कारण पुढे केलं जात आहे. पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलमध्ये प्रवाशांना गाडीच्या आत ढकलण्यासाठी आता रेल्वे मार्शल उपलब्ध होणार आहे. प्रमुख गर्दीच्या रेल्वे स्थानकामध्ये मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. गर्दीच्या वेळी तिकीट तपासणीसांना मदत करण्याची जबाबदारी रेल्वे मार्शलवर असणार आहे. पुण्यातील मोशी इथं 15 ते 18 ऑक्टोबर दरम्यान ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो 2026 रंगणार आहे. यामध्ये मराठा उद्योजकांना व्यवसायाच्या नव्या संधी, मार्गदर्शन आणि नेटवर्किंगचं व्यासपीठ मिळणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लाखो मराठा उद्योजक घडवण्याचा संकल्प असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिर संस्थाननं भाविकांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गर्दी लक्षात घेता नागनाथाचा मुकुट गर्भगृहाच्या पायरीजवळ ठेवण्याचा निर्णय घेतला. नागनाथाचा मुकुट कायम शिवलिंगावर ठेवला जातो. मात्र श्रावण महिन्यातील भाविकांच्या गर्दीमुळे हा निर्णय घेतला. सलग सुट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे. साई नामाचा जयघोष करत भाविक साई चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झाले. साई मंदिराच्या दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अहिल्यानगर येथील शनी शिंगणापूर इथल्या शनिदेवाच्या तेल अभिषेकासाठी भेसळयुक्त तेलाची विक्री केली जात असल्याचा आरोप राष्ट्रीय श्रीराम संघाने केला. राज्यातूनच नाही तर देशभरातनं रोज हजारो भाविक शिंगणापूर इथं शनी दर्शनासाठी येतात. हे भाविक शनिदेवाला तेलाचा अभिषेक करतात. मात्र काही दुकानदारांकडनं भेसळयुक्त तेल भाविकांना विकलं जातं असा आरोप होतो. भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या तब्बल 45 प्रकारच्या रानभाज्यांचं या महोत्सवामध्ये प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. या रानभाज्यांचं औषधी आणि पौष्टिक महत्त्व जाणून घेण्यासाठी शेतकरी, महिला, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागामधून येणारा रानमध, बांबूची सुंदर शोपीस आणि लाकडी हस्तकला मोठी मजल मारलेली आहे. दुसरीकडे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वारली कलाकारांनी तयार केलेल्या पेंटिंग्स, हँडलूम साड्या आणि वस्त्रांना परदेशातनं मोठी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडनं फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. या प्रक्रियेमध्ये नियमित विद्यार्थ्यांसह खासगी, श्रेणी सुधार, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आणि ट्रान्सफर ऑफ क्रेडिट अंतर्गत विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. उच्च शिक्षण संस्थांमधील रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं शून्य सहनशीलता धोरण स्वीकारत कठोर निर्देश दिले. रॅगिंग प्रकरणामध्ये प्राथमिकदृष्ट्या आरोप सिद्ध झाल्यास प्रकरण न दडपता किंवा तडजोड न करता संबंधित विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश संस्थांना देण्यात आलेले आहेत.